आणि स्वराज्य रक्षक शंभूराजेंचा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारे आमचे बंधुतुल्य मित्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याविषयी कोकणातल्या कोंबडी चोराच्या पोराने आज सगळ्या मर्यादा सोडत जाहीर स्टेजवरून शिवी देत उल्लेख केला। या गोष्टीचा सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने निषेध करतो। पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने निषेध करतो। महाराष्ट्र राज्य रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो। मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते माननीय फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या वाचाळ कुत्र्यांना आवरावं। भाषा आम्हालाही सोडता येते, उत्तर आम्हालाही देता येतं, पण डॉक्टर अमोल कोल्हे आणि संपूर्ण टीमने आजपर्यंत फक्त शिवछत्रपतींच्या विचारांवरती आणि शंभूराजेंच्या विचारांवरती वाटचाल केलेली आहे। नुसतं पिक्चरमध्ये काम नव्हे, पिक्चरमध्ये काम करणारा हा कोणी नट नाही, तर शंभूराजेंची जीवनशैली ही कणाकणातून मनामनातून आणि त्याच्या रक्तारक्तातून वाहते। असा हा एक हाडाचा कलाकार, तो त्याची कला सादर करताना पैशासाठी त्याने कधीही कला सादर केली नाही। हे आम्हाला आमच्या काळजामध्ये हे दुखतंय, कारण जवळून आम्ही ही गोष्ट पाहिली। या माणसाने कधीही पैशाचा विचार केला नाही। आज एखाद्या पिक्चरमध्ये काम करणं, रिटेक घेऊन पिक्चरमध्ये काम करणं आणि एखादा मूव्ही बनवणं हे अतिशय सोपं आहे। 2-2 वर्ष शूटिंग करायचे आणि नंतर पिक्चर पडद्यावरती आणायचा, पण जिता जागता संभाजी नाटकातून उभा करायचा आणि 4-4 तास लोकांसमोर तो सादर करायचा आणि तो सादर करताना प्रत्येक कणाकणामध्ये, देहाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये संभाजी असल्याची जाणीव जनतेला करून द्यायची, हे एवढं सोपं काम नाहीये। कोंबडी चोराच्या पोराला स्टेजवरून बोलताना सुद्धा 10 वेळेला वाकडं तोंड तो करतो, 10 वेळेला त्याला बोलावं काय हे सुधरत नाही, त्या बापा करत तो बोलतो आणि तो आज डॉक्टर अमोल कोल्हेंची बराबरी करतो आणि डॉक्टर अमोल कोल्हेंविषयी बोलतो। त्याची लायकी तरी आहे का डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव घेण्याची? पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि उद्या या बाबतीमध्ये नगर, पुणे शहरामध्ये, नगरमध्ये, पारनेर तालुक्यामध्ये आम्ही पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन तसंच रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे नरेंद्र मोदींना निवेदन पाठवत आहोत की या कोंबडी चोराच्या पोरावरती तातडीने कारवाई करावी आणि याला माफी मागायला लावावी। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना मानणारे, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते असतील, शिवभक्त असतील, त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनला या कोंबडी चोराच्या पोरावरती गुन्हे दाखल करावेत। पुन्हा एकदा नारायण राणेच्या त्याचं नाव घ्यायची सुद्धा लाज